नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रेड आणि अंड्यापासून नवीन एक नाश्ता रेसिपी। लहान मुलांना असं काहीतरी नवीन करून दिलं की ते आवडीने खातात। लहान मुलंच नाही तर घरातील प्रत्येकाला आवडेल अशीच ही रेसिपी आहे। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुमच्या घरातीलही मंडळींना नक्कीच आवडेल आणि ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये मी आता अंडी फोडून घेत आहे। मी 4 अंडी घेतलेली आहेत आणि ते सर्व अंडी मी फोडून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपली 4ही अंडी फोडून झालेली आहेत। त्यामध्ये मी लाल तिखट, मीठ, हळद टाकून घेतलेलं आहे, थोडेसे मिरे पावडर टाकून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरचीचे थोडे तुकडे टाकून सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच मिक्स करायचे आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे ब्रेड घेतलेला आहे, मी 2 ब्रेड घेतले आहेत। व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला हे कट करून घ्यायचे आहेत। ब्रेडच्या कडा तशाच ठेवून मी मधला भाग कट करून घेत आहे। हे पहा आपला इथे कट करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता मी कसं कट केलेलं आहे ते। आता मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यावरती थोडंसं बटर टाकून आपल्याला तो ब्रेडच्या साईडचा भाग होता तो ठेवून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यावरती आता आपल्याला आपण ते अंड्याचं बॅटर केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। खूपच छान रेसिपी होती। आता त्यावरती मी चीज स्लाइस पीस ठेवून घेतलेला आहे आणि नंतर त्यावरती तो कट केलेला मधला ब्रेडचा भाग आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, खूपच छान होते। आता मी पलटी करून घेतलेला आहे, किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता। वरून थोडं अंड्याचं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। इथे मी दुसरं अजून एक बनवून घेणार आहे, त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता। दोन्ही ब्रेड स्लाइस आपल्याला दोन्ही साईडने चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत 5 मिनटं। किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता। इथे हे आपलं आता तयार झालेलं आहे। आता मी याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। ते आपलं कट करून झालेलं आहे, किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता। मुलांना तर खूपच आवडते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।